आजच्या ह्या पत्रकार परिषदेक सगळ्यांक येवकार दिता. म्हजे बरोबर कॉलेजीची IPSC कोऑर्डिनेटर आसा मिस कविता नायर, तशेंच ह्या कार्यक्रम जो घडोवपाचे ताचे संयोजक डॉक्टर दुर्गेश माजीक सर आमच्या बरोबर आसा. हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित गणपत पार्सेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय हरमल पेडणे गोंय आणि कला आणि संस्कृती संचालनालय पणजी गोवा यांच्या संयुक्त विद्यमानान आम्ही गोमंतकीय लोकनाट्य महोत्सव 25 तारखेक आमच्या कॉलेजींच्या ज्ञानदा सभागृहात आम्ही घडोवन हाडटा. ह्या कार्यक्रमाक आमकां कला आणि संस्कृती संचालनाचे फंडींग आमकां मेळ्ळा आणि तांचो सपोर्ट ह्या प्रोग्रामाक आमकां मेळ्ळा. गोंयची जी लोककला आसा, लोकनाट्य आसा, हे लोकां मेरेन पावपा खातीर आमची जी आयची जी तरणाटे आसा, आमच्या आयचे जे भुरगे आसा तांच्या मेरेन पावपा खातीर आणि ही जी संस्कृती, ही जी कला आसा ती अशीच फुडल्या जनरेशनाक पावपा खातीर ह्या कार्यक्रमाचे आमचे उद्दिश्ट जावन आसा. सो ह्या कार्यक्रमान पेडण्याचेच न्ही तर गोंयचे सगळे जे नाट्यकला आसात ते सादर जातले. ताच्या खातीर आमी उपस्थित ती खातीर जे कॉलेजीस आसात तांकां आमी पत्रां बरयल्यात, तांच्या स्टुडंट्सांक आमी आणि जे पेडण्या तालुक्यांतले गोंयचे जे तांकां नाट्यकले बद्दल आनी आमच्या संस्कृती बद्दल आवड आसा तांच्यांनी ह्या महोत्सवात सहभागी जावचे अशें आमी ह्या पत्रकार परिशदेंतल्यान आमी तुमच्या कडेन कळवणी करता. ह्या कार्यक्रमाचें जे स्वरूप आसा त्या स्वरुपा बद्दल उलोवपा खातीर हांव ह्या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर दुर्गेश माजीक आमकां सांगता. लोकनाट्य या महोत्सवाचा मी संयोजक आहे. याचं आपली जी गोमंतकीय लोककला आहे या लोककलेला खूप समृद्ध अशी मोठी परंपरा आहे. याचं जे दायज आहे ते खूप मोठं आहे आणि इथली ही लोककला मुळात आपल्या गोमंतकावर अनेक राज्यांनी, अनेक शासकांनी राज्य केलेलं आहे. पण तरीसुद्धा त्याने आपल्या गोमंतकीय मूळ संस्कृतीला ते हलवू शकले नाही, त्याची बीजंसुद्धा ते हलवू शकले नाही. याचं मूळ कारण जे इथले कष्टकरी वर्ग, इथल्या कष्टकरी वर्गाने जोपासलेली जी लोककला आहे त्या लोककलेचं संगोपन आणि संवर्धन या कष्टकरी लोकांनी केलेलं आहे. आणि यातली एक लोककला म्हणजे गोमंतकीय लोकनाट्य. गोमंतकीय लोकनाट्यामध्ये अनेक लोकनाट्य प्रकार आहेत. त्यामध्ये दशावतार काला म्हणा किंवा ज्याला आपण कालो म्हणतो. कालो यामध्ये दोन पद्धती आहेत, एक दशावतार सादरीकरण पद्धत आणि एक हरिदासी पद्धत. त्याचप्रमाणे रणमाले, गवळण कालो, गोपाळ काला, त्याचप्रमाणे जागरामध्ये सुद्धा आपल्याला 3 पद्धती आपल्याला पाहायला मिळतात. अशा लोकनाट्यांचं आयोजन पहिल्यांदाच आपण हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या गणपत पार्सेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे ज्ञानदा सभागृहात आयोजित करीत आहोत. याचं स्वरूप एवढंच आहे की ही जी लोककला आहे, हे जे लोकनाट्य प्रकार आहे हे युवकांना समजावे. जे वेगवेगळे महाविद्यालयातून जे युवक येणार आहेत तिकडे त्यांना या लोककलांचं संगोपन कसं केलं जातं, ती मुळात लोककला काय आहे ही त्यांच्या ओळख व्हावी म्हणून या उद्देशाने या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. याचं थोडक्यात स्वरूप म्हणजे याची सुरुवातच मुळात हरमल पंचक्रोशी या भागामध्ये जे ढोलक भजन आहे, या ढोलक भजनाला खूप समृद्ध अशी परंपरा आहे. त्या परंपरेतूनच या कार्यक्रमाचं, या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. आणि या उद्घाटन कार्यक्रमाला कला आणि संस्कृती संचालनालयाचे संचालक माननीय श्री शोभूनजी बेळीप सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहे. त्यानंतर पहिल्या सत्रामध्ये डॉक्टर हेमंत अय्या ज्यांनी लोककलेवर ज्यांची PhD आहे ते गोमंतकीय कालो दशावतार या पद्धतीवर ते प्रपत्र वाचन करणार आहे. आणि त्यानंतर माही नाट्य मंडळ मोरले सत्तरीचा हा जो हे जे मंडळ आहे ते दशावतार लोकनाट्य सादर करणार आहे. म्हणजे एखादी लोकनाट्य सादर होण्या अगोदर त्याविषयीचं प्रपत्र वाचन केलं जाणार आहे, संशोधनात्मक निबंध वाचन केलं जाणार आहे, जेणेकरून त्या लोकनाट्य पाहत असताना अरे आपण जे ऐकलेलं आहे ते प्रत्यक्षात त्यांना पाहायलाही मिळेल. दुसऱ्या सत्रामध्ये गोमंतकीय लोकनाट्य जागरूक आहे त्याविषयी डॉक्टर साईश देशपांडे सर याच्यावर प्रपत्र वाचन करणार आहे. त्यानंतर गोपाळकृष्ण कला संगम प्रियोड ही जी संस्था आहे, हा जो पंगड आहे तो आपली जागोर हे लोकनाट्य सादर करणार आहे. आणि तिसऱ्या सत्रामध्ये गोमंतकीय लोकनाट्य रणमाले या विषयावर मी स्वतः माझी गोमंतकीय लोकनाट्याविषयी माझी PhD असल्या कारणाने रणमाल्यावर मी विशेष माझा अभ्यास आहे, त्याच्यावर माझी PhD आहे, यावर मी माझा प्रबंध सादर करणार आहे. आणि त्यानंतर सातेरी केळबाई रणमाले पथक झरमे सत्तरी
हे जे पथक आहे ते रंगमाने हे लोकनाट्यकला सादर करणार आहे. आणि शेवटी कार्यक्रमाच्या समारोप कार्यक्रमाला कला आणि संस्कृती संचालनालयाचे उपसंचालक माननीय श्री मिलिंद माटे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहे. आणि या कार्यक्रमाला आपले हनुमान पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री लक्ष्मीकांतजी पारसेकर सरही उपस्थित असणार आहे. आणि हे जे आयोजन केलेलं आहे ते आम्ही पहिल्यांदा दिवसा करतो आहे, कारण गोमंतकीय लोकनाट्य महोत्सव जे आयोजन याबद्दल इतर तालुक्यामध्ये झालेलं आहे ते रात्रीचं होतं. पण ही लोककला मुळात युवकांना समजावी, युवकांना त्याची ओळख व्हावी आणि सामाजिक जाणीवा याच्या काय आहे या समजाव्यात आणि आपली मूळ परंपरेची ओळख व्हावी या उद्दिष्टानं या महोत्सवाचं गोमंतकीय लोकनाट्य महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. पण एकंदरीत किती हायर सेकंडरी कॉलेजेस इन्व्हॉल्ड होणार असं काय आहे का? आम्ही गोव्यातल्या सगळ्या कॉलेजेसना आम्ही इन्व्हिटेशन्स पाठवलेले आहेत. मी काही कॉलेजेसमध्ये पर्सनली गेलेलो आहे इन्व्हिटेशन द्यायला आणि सगळ्यांना थ्रू मेल आम्ही सगळ्यांनाच पाठवलेला आहे. आणि हा कार्यक्रम सर्वांसाठी ओपन आहे, खुला आहे. सगळेजण गावातली लोक म्हणा किंवा जे इकडे पंच सरपंच सगळ्यांना इन्व्हिटेशन्स आम्ही पाठवलेले आहेत. त्याचप्रमाणे जी संस्था आहेत गाव समाजसेवक जे काही आहेत जे त्या सगळ्यांना आम्ही इन्व्हिटेशन्स पाठवलेले आहेत. त्या व्यतिरिक्त आम्ही सगळीकडे या पंचक्रोशीमध्ये हर्मल पंचक्रोशीतल्या सगळ्या भागामध्ये आम्ही बॅनर्स पण लावलेले आहे या लोकनाट्याचे. सगळ्यांसाठी हा कार्यक्रम खुला होऊन सगळ्यांनी या कार्यक्रमाला या आणि पहिल्यांदा एकाच रंगमंचावर सगळे लोकनाट्य प्रकार तिथं सादर होणार आहे. अंदाजे उपस्थिती किती अपेक्षित आहे? साधारण 500च्या वरती उपस्थिती असायला हवी, कारण हा कार्यक्रम सगळ्यांसाठी आणि सगळ्यांनी यायला पाहिजे असं मी आयोजकाच्या वतीनं सर्वांकडे विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाला या.